कॉपर सप्लाय येतोय या 10 देशांमध्ये. त्यातल्या टॉप 5 कोणत्या आहेत तर चिली, DRC म्हणजे काँगो देश आहे, त्याच्यानंतर पेरू, चायना आणि इंडोनेशिया, हे टॉप 5 देश झाले. आणि जर तुम्ही पूर्ण देशाचं ग्लोबल कॉपर प्रोडक्शन बघितलं तर टोटल देश मिळून झालं 23 मिलियन टन. इथपर्यंत ओके. आता जर तुम्ही बघितलं ना 23 मिलियन टन झालं वेगळ्या वेगळ्या म्हणजे सर्व देश मिळून. आणि जर फक्त चिली, काँगो आणि पेरू म्हणजे 5.3 मिलियन टन प्लस 3.3 मिलियन टन प्लस 2.6 मिलियन टन केलं तर साधारण 11 मिलियन टनच्या आसपास येते. म्हणजे काय, हे 3 देश मिळून अख्ख्या जगाच्या जवळजवळ 50% कॉपर सप्लाय करतात. म्हणजे तिकडनं माइन होत आहे का कॉपर. ओके, आता साधा विचार करा, या देशांमध्ये जर काही घडलं तर सप्लाय कमी पडू शकेल का तर पडू शकेल. पुढे काय झालं बघा, जुलै 4 तुम्हाला दिसेल पुढच्या आर्टिकलमध्ये, पेरू मध्ये काय झालं तर भरपूर प्रोटेस्टर्स, मी सांगितलंय कॉपर रूट आहे आम्ही बंद करून टाकणार सगळे तुमचे. म्हणजे काय झालं, तिकडे आंदोलनं झाली पेरू देशामध्ये. काय होतं माहितीये का, शेवटी तुम्ही जेवढं खाणीतून जेवढं तुम्ही खाणकाम करता किंवा जेवढं मायनिंग होतं बेसिकली, त्यांनी आपल्या नेचरला त्रास होणारच आहे, पोल्युशन वाढणारच आहे सगळं ओव्हरऑल. सो ह्याच्या अगेन्स्ट झाली आंदोलनं. आणि आंदोलनवाले म्हणले की, आंदोलक जे होते ते म्हणले की जरी तुम्ही कॉपर माइन केलं, बघू ना तुम्ही कसं शिप करताय, आमच्याशी टक्कर आहे. त्याच्यामुळे काय झालं, सप्लाय परत वाढणार का कमी होणार, सप्लाय परत कमी झाला. हे कधी झालंय बघा, जुलैमध्ये. अजून एक बातमी जर तुम्ही बघितली, ही आहे चिलेमध्ये, कोडेल्को स्लाइड झाले. म्हणजे थोडक्यात आता हे कधी झाले तुम्ही जर बघितलं तर हा 31 जुलैच्या आसपास परत इथे परत काय झालं, 31 जुलैच्या आसपास एक मोठी लँडस्लाइड झाली आणि ज्याच्यामुळे तिकडचं प्रोडक्शन परत हॅम्पर झालं, मायनिंग हॅम्पर झालं आणि ओव्हरऑल सप्लाय काय झाला, कमी झालं. आणि दुष्काळात 13 सप्टेंबर 29ला ग्रासबर्ग, आता ही माइन जी आहे ही आहे इंडोनेशियामधली. आता तुम्ही म्हणाला इंडोनेशिया तर जगातला सगळ्यात 5वा हायएस्ट होता ना, पण ही जी माइन आहे ही जगातली सगळ्यात दुसरी सेकंड लार्जेस्ट माइन आहे कॉपर मायनिंग साठी. इथं मोठं डिझास्टर झालं, इथेही साधारण एक लँडस्लाइड सारखं मोठा इथे नॅचरल डिझास्टर झाला. या सगळ्यामुळे काय होणार आहे सांगा, या सगळ्यामुळे कॉपरचं ओव्हरऑल सप्लाय कमी होणार आहे. इंटरनॅशनल कॉपर स्टडी ग्रुप म्हणून आहे, त्यांनी काय सांगितलं, गेल्या काही वर्षांपर्यंत आपण मस्त सरप्लस मध्ये होतो. सरप्लस म्हणजे काय, जेवढी मागणी आहे त्याच्यापेक्षा जास्ती पुरवठा आहे. पण 2026 मध्ये डेफिसिट होऊ शकणार आहे. कितीचं डेफिसिट होऊ शकणार आहे तर 1,50,000 टन एवढं डेफिसिट होऊ शकणार आहे. याच्यामुळे झाली सगळी खळबळ आणि याच्यामुळे कॉपरचे भाव वाढायला लागले. पण हेच कारण होतं का, याच्यापेक्षा खूप मोठं कारण आहे.